आपल्या विहिरीला एवढं पाणी आहे लाजायला गुरु बघा किती लागलेले एकदम छान. तर मित्रांनो आलेलो शेतात आणि बघू शकता मी आहे आता ओमरावच्या फार्म हाऊसला. नमस्कार मित्रांनो, मी रोहित पिसाळ तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज सकाळी सकाळी शेतात आलेलो आहे. तर बघू शकता सनराईज झालेला आहे एकदम मस्तपैकी आणि आज पण धुकं आहे. बघू शकता शेतावर कसं धुकं पडलेलं आहे. तर आता मी आहे विहिरीपाशी. तर चला तुम्हाला विहीर दाखवतो आता. आणि मित्रांनो इथं स्टार्टर ते चालू आहेत मोटर आणि बघा पाणी कसलं एकदम रॉकेल सारखं एकदम पाण्याच्या मधलं दिसते. कॅमेऱ्यात कमी दिसते पण आपल्या विहिरीला एवढं पाणी आहे. आणि हे स्टार्टर कसं वाजतंय बघू शकता, वायर कसं टाकलेले. आणि इकडून तर बघा पूर्ण अँगल ते सगळं पाण्यातलं दिसायला लागले. एकदम मध्यभागी इथं ते उजाड पडलाय म्हणून दिसत नाही तर असं डोळ्यानं पण दिसतंय. आणि आपल्या विहिरीत झालाय कचरा कारण की सीताफळीची झाडं ते चारी बाजून आहेत. एकदम इथपर्यंत पाणी होतं बघू शकता. पावसाळ्यात तर इथपर्यंत पाणी होतं. इथून असंच इकडं जात होतं हे इकडं. ओके, तर या पायऱ्याने खाली पण जाता येते. आणि विहीर पहिलं लहान असताना या विहिरीमध्ये पोहायचो. तर आता बंद केलं पोहणं कारण काय माहीत नाही. विहिरीमध्ये पोहायचो आम्ही. एक वरी नवीन विहीर झाली तिथं पोहतो, मग नंतर येतं इकडं. आणि हे बघू शकता आपले विहिरीचे देव आहेत, असरा म्हणते त्याला. ओके, तर आता निघायचं आपल्याला घरी. ओके, तर दूध ते काढून ठेवलेलं आहे, आपल्याला फक्त कॅन्ड घेऊन जायचं आहे. आणि सनराईज झालेलं आहे बघू शकता. आपली पॅशन इथं लावलेली. तर मित्रांनो घरी आलेलो आहे आणि आता आंघोळती करायची. खूप थंडी वाजलेली गाडीवर आल्यामुळं हातपाय असे आखडून गेल्यासारखे झाले. तर गरम पाण्याने आंघोळ करू, चहा ते पिऊ, नंतर दिवसभराचं नियोजन बघू काय राहते. तर चला आता आंघोळ करू. आंघोळती करून आलो होतो मी बाहेर आता सध्या. तर आता मी आलोय तळ्यावर. हे बघा तळ. आजपर्यंत मी कधीच तुम्हाला थांबून दाखवलं नाही. तर इथं लोक मासे पकडतात. मला वाटते रात्री पण होती काही की इथं लोक मासे पकडले. इथं जाळ केला होता. हे बघा तळ मोठं एकदम. तर असं आहे आपलं तळ आणि ही रस्ता आहे आपला असाच. तर मी या रस्त्यावरून जातानाच फक्त असा तळ दाखवतो. आणि या साईडला सगळे शेत आहे इथं. इकडं बघू शकता वरी आणि आपलं तिकडं वरी आहे. ओके, तर चला आता शेतात जाऊन येऊ. असंच काही काम नाही म्हणलं असंच एकदा चक्कर मारून यावं. तर थांबलो होतो असंच तळ्यावर. ओके, तर चला आता जाऊ शेतात. आणि इथं आपली गाडी. तर मित्रांनो शेतात आले, गाडीत लावली असंच फेरफटका मारत होतो. तर मला भेटला मोराचा पंख बघू शकता. तर चला आता थोड्या वेळानं जायचं आहे घरी. आणि ऊन पण वाढलेलं आहे, थंडी गेली आता. आणि मित्रांनो हे आपण काल परवा नांगरलेलं शेत. तर मित्रांनो आता आलो होतो बोरच्या झाडापाशी बघू शकता. आणि बोरं बघा किती लागलेले आहेत, एकदम छान पिकलेले आहेत बोरं. वरी पण आहेत भरपूर. दगड मारला की सगळे खाली पडतील. तर आपल्याला आता सध्या खायचे नाहीत म्हणून दगड पिगड मारायचं नाही. खाली पडलेले आहेत तेवढे घेतलेले आहेत. क्या बात है. तर मित्रांनो बघू शकता मी एकदम थंडगार सावलीला बसलेलो आहे. आंब्याचं झाड आहे इथं, सगळ्या आंब्याच्या झाडाची लाईन आहे. समोर आपला ऊस आहे. तर थोड्या वेळानं जायचं आपल्याला घरी. ओके, आणि एक मला सवय बघा, गवताची काडी घेतो उगाच. इथल्या गवताची काडी घेतो आणि ती सगळं बसतो उगाच. द्यायला वरून ओम यायलेला आहे. तर जायचं आहे आपल्याला आता अंबाजोगाईला. तर मित्रांनो आता सध्या निघालो तर आपण घरी. आणि बघू शकता कोण आले, येतो ओमराव. तर चला आता घरी जाऊ. ओमरावला घेऊन जायचं आंब्याला. ओमराव बायोडाटा बनवायचा आपल्याला. ओके, तर चला जाऊ घरी आता. तर मित्रांनो आलतो आपण ट्रॉली सोडलं ट्रॅक्टर घेऊन. तर इथं विहीर ट्रॉली सोडलेली आहे. ओमराव येईल आता घरी. मित्रांनो आता निघालो आपण अंबाजोगाईला. ओमराव कसं लाजायला. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है.
ओमराव लागते कॅमेऱ्यालाही. तर बघू शकता ट्रॅक्टर पार्क केलेलं आहे. पॅशन घेऊन निघालो आपली. तर चला आता अंबाजोगाईला जाऊ. तर मित्रांनो जाता जाता मला पेट्रोल टाकाव. तर आलतो पेट्रोल पंपावर. बघू शकता पेट्रोल टाकून जाऊ आता. तर मित्रांनो आता आला तर मी ओमरावचा बायोडाटा बनवायला अभि चिवडेकड. तर साईडला बसलेले महाराज मेन्सवेअरचे मालक आहेत. तर बायोडाटा बनवायला चालू आहे. तर मग थोडा वेट केला आणि फायनली बायोडाटा बनला. तर आत्ता जायलो तर आम्ही खाली. तर बघू शिवाजी चौकात जाऊ. मला शूज पण घ्यायचा आहे आणि काहीतरी खाऊ. तर चला. तर मित्रांनो बायोडाटा घेऊन आलेलो होता आपण आणि आता जायलो काहीतरी खायला. बघू. आणि नवरदेव खुश झाले एकदम. नवरीला बायोडाटा पाठवलेला आहे. तर चला आता काहीतरी खाऊ. इतके नंबर. तर मित्रांनो आता सध्या अंबाजोगाई निघाला आपण. शूज घेतला आपण. तर सध्या जायलो आता यशवंतराव चौकात. तर मित्रांनो आता आला होतो अंबाजोगाईहून. तर मग कपडे तिथे करून आता जायलो आपण शेतात. तर बघू शकता समोर. आणि ओमराव आहे. आता आम्ही रानात जायला फर्स्ट क्लास मध्ये जेवाय. अरे बाबा इधर जहर खाने का पैसा नहीं है, तू जा रे जा. आपला रस्ता. आणि मित्रांनो आता सध्या मी आलोय ओमरावच्या फार्म हाऊसला. तर हे सगळं चारी बाजूला पूर्ण फार्म आहे आणि ओमरावचं हाऊस आहे. बघू शकता. तर एक नंबरचं घर बांधलेलं आहे. तर एंट्रन्सला असं गेट आहे आणि गेटच्या बाजूलाच बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवबासारखे. आणि कोपऱ्यात तुळजाभवानीचा फोटो पण आहे. बघू शकता. तर ह्याला लागले काम आता कलर द्यायचा. मजा नहीं आ रहा है. तर मित्रांनो आलेलो शेतात आणि बघू शकता मी आहे आता ओमरावच्या फार्म हाऊसला. तर हे ओमरावचं घर आहे आणि आत्ताच बांधलेलं आहे. ते आणखीन शिफ्ट पण झालेलं आहे. बघू शकता ह्या घरात राहते. ह्याचा दरवाजा समोरून आहे. ह्या घरात राहत होते इतके दिवस आणि ह्या घरातून डायरेक्ट बघा ह्या घरामध्ये प्रवेश घेणार आहे. तर हे एंट्रन्स आहे मेन. तर मेन गेट आहे आणि मेन गेटच्याच बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला आहे. हा टाईल्समध्येच आहे. टाईल्समध्ये हार्ड मटेरियल छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. तर इथं आहे जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवबासारखे. आता असं मध्ये गेलो का. मध्ये गेल्यानंतर असेच इकडे एक रूम आहे. बघू शकता इकडे पूर्ण हॉल आहे. तर ह्या साईडला आहे किचन. तर हे देवघर. बघू शकता गणपतीचा फोटो लावलेला आहे. गणपतीचा फोटो एकदम मार्बलमध्ये आहे. ओके. तर तो फिटच आहे. आणि हा किचन. तर इथं बेसिन आहे. बेसिनला पाणीसुद्धा येते. चेक करा. तर ते बेसिन आहे आणि ओमचं किचन. तर खिडकीच्या बाहेर बघा एकदम पूर्ण शेत लक्झरियस वाटायला लागले घर. तर हे असेल कुठं सिटीमध्ये वगैरे पण नाही. एक बघा कुठे एकदम शेतात आहे. समोर या साईडला सगळं मशीनचा बारदाना आहे. ओके. आणि या साईडला असं कपाट आहे. तर लाईट फिटिंग राहिलेली आहे. इथं बोर्ड लागायचं आहे. ओके. आणखी एक रूम दाखवतो. तर ही आहे ती रूम. एकदम छोटीशी रूम आहे. तुम्हाला सांगतो ही रूम काढली होती फक्त बाथरूमसाठी. पण एवढे मोठाले बाथरूम होत होते आणि घर शेतात असल्यामुळे त्यांना घरात बाथरूम पण नको वाटत होतं. बाथरूम बाहेर केलेले आहेत म्हणतात फोटो. तर ही एक बेडरूम आहे. तर आणखीन काहीच ठेवलं नाही इथं. तर बघू शकता इथे एक कपाट आहे. ह्या साईडला पण शेत आहे. इथं पण खिडकी आहे आणि खिडकीच्या बाहेर दाखवतो. इथं शेतच आहे. ओके. तर लाईट फिटिंगचं आहे. बोर्ड बसवायची जागा इथं पण बघा. तर हॉलला असा ऑरेंज कलर दिलेला आहे. तर इथं बोर्ड बसणार आणि नंतर इथं टी व्ही बसणार मोठा लक्झरियस शामरावचा. तर असा काही हा पण हॉल आहे. तर इथं श्याम ओम झोपतात. ओके. तर आता बाहेर हे बघा शामरावचं घर पूर्ण एकदम बघू शकता. ओके. तर बालाजीचा गंधेवरी. तर इथं स्वास्तिक आहे. शिवाजी महाराजचा फोटो आहे. बघू शकता कशी मस्ती करायला उगच रिकाम्या बिना कामाची मस्ती चालू आहे इथं. ओके.
तर इथं केलेत वॉशरूम, बघू शकता. इथे बाथरूम आणि एकदम शॉवरमध्ये आंघोळ करण्यासाठी आहे. आणि बघू शकता बाहेर नजारा, झाडं बिडं फुल एकदम. शेतातलं आहे घर आणि शेतात पण शॉवरची मज्जा घ्यायला येणार. तर इथे फक्त पत्रे टाकलेले आहेत, इथे स्लॅब नाही टाकलेला. ओके, आणि याचा फोटो काढायचा म्हणजे पागल. तर हे आपल्या ट्रॅक्टरला DRL लाईट आहे इथं. ओके, आपला 855 आहे आणि ही बॅक साईड आहे घराची. ओके, काय फोटो काढा, फोटो माझा. कशामुळं? उगीच उगीच काय असते. काढणं. तर मित्रांनो, अमरावला लागलेलं आहे गाई सोडायचं काम. दिवसभर आंबोज व्हायला असल्यामुळे आता त्याला गाई सोडायला लागेल. तर मित्रांनो, आता बघू थोडं ट्रॅक्टर चालवून. बस झाली ट्रॅक्टर सोबत मस्ती. तर चला आता जाऊ घरी. या घराचा फायनल लुक. हे बाथरूम जर नसतं इथं तर आणखी भारी दिसलं असतं. तर आता आलेला आहे गाडी घेऊन. चला जाऊ, ट्रॅक्टर उभारलेलं आहे तिथं. तर मित्रांनो, आलो वापस ट्रॅक्टरपासून. ह्या पागलनं बघ काय केले, जाळी ब्लॅक करायची म्हणून त्याला कलर मारून ठेवला आहे ना, तर ते थिनरनं काढायला लागले. तर मित्रांनो, तुम्हाला बघा टेरेस दाखवलं नव्हतं, तर आता चला जाऊ टेरेसवर. तर आता सुद्धा काम चालू आहे घराचं, तरी पण हे पडलेलं आहे सामान आणि धूळवेळ सगळं. बघा इथं कचरा झालेला आहे आणि इथं प्रॉपर ग्लास लावलेला आहे, ग्लास. तुम्ही आता मला दाखवायचं आहे इथून चारी बाजूला एकही घर दिसलं तर मला सांगायचं. आता बघा, तर मित्रांनो, 1-2 किलोमीटरच्या एरियामध्ये हे फक्त एकच घर आहे असं ते बघू शकता. आणि इथं सिंटॅक्सची फिटिंग केलेली आहे. तर हे लुक फायनल बघा. ओके, तर हे घरासमोर असं. तर त्या घरात राहत होते पहिलं, आता शिफ्ट व्हायचं ह्याच्यामध्ये. आणि आता दाखवतो नवरदेव तुम्हाला. तर मित्रांनो, हे तोमराव, घराचे मालक आणि भावी नवरदेव. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. तर आता जायचं आपल्याला घरी. तर चला. बघा नुसतं ट्रॅक्टर नाचवते आता. बघा, आता हे बघा सनसेटचा व्ह्यू. आणि इथं बोर बघू शकता, बोर. इथं खाली ट्रॅक्टर आणि हे बंगला. तर टेरेसहून व्ह्यू भारी येत आहे एकदम, बघू शकता का. तर चला आता जाऊ घरी. ओके.